नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। 24 एप्रिल 2025 रोजी जैन समाजाचा सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा। विलेपार्ले मुंबई जैन मंदिर उद्ध्वस्त केलेल्या महानगरपालिका प्रशासनाचा बैठकीत निषेध। जैन समाज अन्याय खपवून घेणार नाही। समाजाच्या बैठकीत दक्षिण भारत जैन सभेचा निर्णय। विलेपार्ले पूर्व मुंबई येथे 32 वर्षापूर्वीपासून असलेले जैन मंदिर तडकाफडकी मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोजर लावून जमीनदोस्त केलं। या हिंसक व अन्यायी कारवाईने देशातील व महाराष्ट्रातील अहिंसक जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यानं संपूर्ण राज्यात जैन समाजामध्ये असंतोष धुमसत आहे। मंदिर पाडताच सांगलीतील जैन समाजाचा असंतोष उफाळून आला। आज दक्षिण भारत जैन सभेने आयोजित केलेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने मंदिर उद्ध्वस्त केलेल्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचं तातडीनं निलंबन करावं व होतं त्याच ठिकाणी जैन मंदिर पुनर्निर्माण करावं असं एकमताने ठराव पारित करण्यात आला। मंदिर पाडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य असा जैन समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्याचं ठरलं। सकाळी 9 वाजता विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून प्रारंभ होईल व कलेक्टर ऑफिस समोर मोर्चाचं सभेत रूपांतर होऊन माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्याचं ठरलं। या बैठकीत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, महामंत्री प्राध्यापक एन डी बिरनाळे, डॉक्टर सी एन चौगुले, शशिकांत राजोबा, डी ए पाटील, डॉक्टर जयपाल चौगुले, सौरभ पाटील यड्रावकर, वकील शीतल मधवांना व रोहन मेहता इत्यादींनी मंदिर पाडल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि 24 तारखेच्या आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करीत यापुढे असा अन्याय जैन समाजावर होऊ नये म्हणून कायदेशीर व रस्त्यावरची लढाई जोरदारपणे लढू असं सांगितलं। या बैठकीत राहुल चौगुले, सुरेश पाटील, महावीर खोत, जतीन शहा, पोपटलाल डोरले, जनगोंडा थोटे, बाबासाहेब पाटील, दीपक पाटील, अनिता पाटील, सुरेखा पाटील, चांदणी आरवाडे, पत्रकार पल्लवी पाटील, अजित सकळे, श्रीपाल चौगुले, अजित बिरनाळे, सुहास पाटील व सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दिगंबर, श्वेतांबर व अन्य समाजातील घटकांचे समाजाचे कार्यकर्ते, श्रावक, श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।